Zee 24 तास एक पाऊल पुढे. शिर्डीतील साईबाबा हजारो भक्त येत असतात. साईबाबांच्या चरणी त्यांचे भक्त आपापल्या ऐपतीप्रमाणे दान करतात. रामनवमीला 5 लाख भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि सडळ हातानं साईबाबांच्या चरणी दान अर्पण केलं. फकीराच्या झोळीत कुबेराचा खजिना, 4 दिवसात कोट्यवधींचं दान, साईबाबांवर लाखो भक्तांची श्रद्धा. शिर्डीतल्या साईबाबांच्या चरणी त्यांच्या भक्तांनी जणू कुबेराचा खजिनाच रिता केलाय. रामनवमीच्या निमित्तानं जवळपास 5 लाख साई भक्तांनी बाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला. या 4 दिवसात भक्तांनी कोट्यवधींचं दान टाकलंय. साईबाबांच्या भक्तांकडून 3.25 कोटींचं दान. शिर्डीमधल्या साई संस्थानला दानपेटीतून 2,28,00,000 रुपये प्राप्त झालेत, तर देणगी काउंटरवर 55,87,000 रुपये दान स्वरूपात मिळालेत. या व्यतिरिक्तही भक्तांनी साईबाबांच्या चरणी सोनं चांदीच्या वस्तू अर्पण केल्यात. 173 ग्रॅम सोनं, 3 किलो चांदी आणि मौल्यवान खडे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्राप्त झालेल्या दानाच्या रकमेत वाढ झाली आहे. साईबाबा फकीराचं आयुष्य जगले. लोकांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. आज त्यांचा महिमा जगभर पसरलाय. त्यामुळे जगभरातून लोक शिर्डीत साईंच्या दर्शनाला येतात. बाबांच्या भक्तांमुळे साई संस्थांच्या दानपेटीला कुबेराच्या खजिन्याचं रूप आलंय. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. साईबाबांचा महिमा जगभर पसरलाय. जगभरातून भक्त दर्शनासाठी शिर्डीत येतात. आज साई संस्थांचं उत्पन्न कोट्यवधीच्या घरात आहे. त्यांच्या भक्तांमुळेच देवस्थानची श्रीमंती वाढत चालली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हे शिर्डी गाव. आज शिर्डीनं जगभर आपली ओळख निर्माण केली आहे. साईबाबांमुळे शिर्डीला हा नावलौकिक मिळालाय. साईबाबांचं महानिर्माण सन 1918 मध्ये झालं. त्यानंतर 2 वर्षांनी शिर्डीत साई मंदिराच्या देखरेखीसाठी साईबाबा संस्थांची स्थापना करण्यात आली. त्यावेळी साई संस्थांचं उत्पन्न 2,300 रुपये इतकं होतं. पण पुढे साईबाबांचा महिमा सर्वदूर पसरला आणि साई संस्थांच्या उत्पन्नात सातत्यानं वाढ होत गेली. आज साई संस्थांचं उत्पन्न कोटींच्या घरात जाऊन पोहोचलंय. साई संस्थांकडे असलेली गंगाजळी 800 कोटी रुपयांच्या जवळपास जाऊन पोहोचली आहे. 2012-2013 या वर्षात साई संस्थानला रोख स्वरूपात तब्बल 430 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. याच वर्षात भक्तांनी साईबाबांच्या चरणी 36 किलो सोनं आणि 440 किलो चांदी अर्पण केली आहे. साईबाबांचे भक्त परदेशातही पसरले असून त्यांनीही साई संस्थानला भरभरून दान दिलंय. 1920 मध्ये साईबाबांच्या पूजेसाठी साई संस्थाननं तांबे तसंच पितळी भांड मोडून चांदीचं ताट तयार केलं होतं. मात्र आज परिस्थिती काही वेगळीच आहे. साईबाबांच्या चरणी सोनं आणि चांदीची अक्षरशः रास लागली आहे. यावर्षी चेन्नईचे साई भक्त के.व्ही. रमणी यांनी सुमारे 110 कोटी रुपये खर्च करून 15,000 लोकांची क्षमता असलेलं भक्तनिवास बांधून दिलंय. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला साई भक्तांनी अक्षरशः भरभरून दिलंय. संस्थानचे आज विविध बँकेत 803 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. साई संस्थानला दान रूपात येणाऱ्या सोन्याच्या वस्तूंमुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. साई संस्थानला मिळणाऱ्या कमी महत्वाच्या सोन्याच्या वस्तू वितळून त्यापासून साईबाबांची प्रतिमा असलेलं सोन्याचं नाणं तयार करून त्याची विक्री केली जाते. साईबाबांना अर्पण केलेले सोन्याचे मुकुट तसंच अन्य दागिने लिलावाद्वारे भक्तांना प्रसाद रूपात दिले जातात. साई संस्थानला भक्तांकडून भरभरून दान मिळतं. मात्र ते स्वीकारण्याची पद्धत आणखीन पारदर्शी करण्याची आवश्यकता आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. साईबाबांप्रमाणेच दक्षिणेतील तिरुपती बालाजीचा महिमाही जगभर पसरलाय. तिरुपती देवस्थानला एका भक्तानं आतापर्यंत सर्वात मोठं दान दिलंय. तिरुमला तिरुपती देवस्थानला एका एनआरआय भक्तानं तब्बल 16 कोटी रुपयांचं दान अर्पण केलंय. 2 वेगवेगळ्या डिमांड ड्राफ्टमधून त्यानं मंदिर प्रबंधनाला हे 16 कोटी रुपये दान केलेत. तिरुपतीच्या चरणी 16 कोटींचं दान. परदेशातून आलं महादान. बालाजी मंदिरात अवतरली लक्ष्मी. तिरुमला मधलं हे भगवान व्यंकटेश्वराचं मंदिर. तिरुपती बालाजी म्हणून या मंदिराची ख्याती जगभर पसरली आहे. देशातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. नुकताच एका भक्तानं या मंदिराला महादान दिलंय. हे महादान आहे 16 कोटी रुपयांचं. बालाजी मंदिरात ज्या भक्तानं हे महादान केलंय तो अमेरिकेत राहतो. भारतीय वंशाच्या असलेल्या या दानवीराचं नाव आहे एम रामलिंगराजू.
या बालाजी भक्तानं हे महादान बालाजी मंदिराला डिमांड ड्राफ्टच्या रूपात दिलंय. राजू यांचं वास्तव्य अमेरिकेत असलं तरी त्यांची बालाजीवर निस्सीम भक्ती आहे आणि म्हणूनच राजू यांनी दान देण्यात सगळ्यांनाच मागे टाकलंय. परदेशातून यापूर्वी कधीच कुणी बालाजीला 16 कोटींचं दान दिलं नव्हतं. राजू इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी अजून 65 लाख रुपये देण्याचं वचन दिलंय. तिरुमला तिरुपती देवस्थानला आज भक्त रामलिंग राजू यांच्याकडून 2 डिमांड ड्राफ्ट मिळाले. 11 कोटींचा डिमांड ड्राफ्ट आहे भगवान व्यंकटेश्वरासाठी 35 किलोचा सोन्याचा हार बनवण्यासाठी आहे, तर 5 कोटी रुपये तिरुचानूर इथल्या पद्मावती मंदिराजवळ अन्नदानम कॉम्प्लेक्स बनवायला वापरण्यात येणार आहेत. पहिला डिमांड ड्राफ्ट 11 कोटींचा आहे. त्या पैशांचा वापर भगवान बालाजीसाठी 35 किलोचा सोन्याचा हार बनवायला करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या 5 कोटींचा वापर तिरुचानूर इथल्या पद्मावती मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी अन्नदानम कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी करण्यात येणार आहे. राजू आणखी 65 लाख मंदिराला दान म्हणून देणार आहेत आणि या रकमेतून एका ध्यान मंदिराचं निर्माण होणार आहे. राजू यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीत हे ध्यान मंदिर बनवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांची ही इच्छा मंदिर प्रबंधकांकडून लवकरच पूर्णही करण्यात येणार आहे. प्रसाद भोसेकर, झी मीडिया, हैदराबाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.